हो, हाच तो रस्ता आहे जो 42 लाख रुपयांचा आहे. आणि सद्यस्थितीमध्ये काय बघतो, रस्त्याने अगदी आपला जीव तोडलेला आहे. हो, हाच तो रस्ता ज्याकडे आपण वारंवार मुख्याधिकारी, एचओडी, नगरपालिका बांधकाम विभाग, कंत्राटदार यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला की तुम्ही निकृष्ट दर्जाचं काम हे करू नका, अन्यथा आपले चॅनल त्या ठिकाणी कर्तव्य दक्षतेपणे तुमची सर्व बाजूही समोर आणेल. तरीही या माजरूट अधिकाऱ्यांना जाग आली नाही आणि अद्यापही भ्रष्टाचारयुक्त काम हे सुरू आहे. हो, तो हाच रस्ता आहे उपजिल्हा रुग्णालय पुसद समोरचा, 42 लाख रुपयांचा. अगदी 8 दिवसाखाली आपण या रस्त्याची बातमी प्रकाशित केली होती की कशा प्रकारे निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम हे सुरू आहे. काय बघतो, 8 दिवसानंतरच जे बीबीएम थराचे बांधकाम आहे, जे काम त्यांनी थर आतरला होता, याहूनच 10 वेळा मशीन ही चालवली होती आणि काय बघतो, 8 दिवसाच्या आतच जे बीबीएम थर आहे माझ्या हातामध्ये आलेला आहे. या ठिकाणी संपूर्ण तुम्ही बघू शकता, चारही बाजूने डांबर तुम्हाला दिसतंय का? ही फक्त या ठिकाणची बाब नाही, संपूर्ण हा रस्ता एकदा दाखवून द्या तुम्ही. जिकडे बघाल तिकडे अशा प्रकारचं पूर्ण बीबीएम थरा बाहेर आलेला आहे. आपण नेहमी जे मुख्याधिकारी असो, एचओडी विभाग प्रमुख असो किंवा खुद्द कंत्राटदार असो, यांना जाग आणण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठेतरी त्यांच्या डोळ्यावर चढलेली आर्थिक पैशाच्या लालशीची जी पट्टी आहे ती अद्याप तो उतरली नाही. म्हणूनच अशा प्रकारची पुसदमध्ये निकृष्ट दर्जाचे काम हे सुरू आहे. आता हे किती दिवस सुरू राहणार हे सुद्धा बघण्याचा विषय आहे. नवनियुक्त राज्यमंत्री साहेब हे तरी या विषयाकडे आता गांभीर्याने लक्ष देणार का? अगदी त्यांच्या घराच्या हाकेच्या अंतरावर हा रस्ता बनत आहे, ते तरी या विषयाकडे लक्ष देऊन जातीने या रस्त्याच्या बांधकामाकडे लक्ष घालून रस्त्याचं काम हे चांगल्या पद्धतीचं बनवून घेतील का? हा सर्वसामान्य पुसदकरांचा प्रश्न आहे. आता बघू राज्यमंत्री साहेब यांची भूमिका ते कशा प्रकारे संबंधित विभाग प्रमुख आहे यांची कान उघडणी करतात. बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.